25 फुग्यार. ऐकूया, गाऊया. फुग्यार. फुग्या फुग्या फुगशील किती, आभाळी उंच जाशील किती, पक्ष्यांशी गोष्टी करशील किती, वाऱ्याशी झुंज घेशील किती. ढगांना पार करणार का, ताऱ्यांशी खो खो खेळणार का. गेलास जर का उंचच फार चंद्राच्या घरी, मुक्काम मार जोडून दे टेलिफोनची तार. रोजच रात्री गप्पांचा वार, मी म्हणेन हॅलो हॅलो, तिथून उत्तर काय हो राव. खरंच ना, पण तू वर जाणार की मधल्यामध्ये फट म्हणणार. सारे हसूया. जुली. माणसांपेक्षा प्राण्यांचे डोळे चांगले असतात. तेजस. हो का, कशावरून. जुली. मी कुठल्याही प्राण्याला चष्मा लावलेला बघितलेला नाही. मोठ्याने वाचूया. माझी नात सोनाली, हसऱ्या चेहऱ्याची, सर्वांना आवडणारी. आम्ही सर्वजण तिला लाडानं सोनू म्हणतो. सोनूला खूप मित्र मैत्रिणी आहेत. सोनूला लगोऱ्या खेळायला आवडते. मैत्रिणींसोबत ती क्रिकेट सुद्धा खेळते. शनिवारी सोनू शाळेतून घरी आली. मला म्हणाली, आजी ग, मी खेळायला जाते, मैत्रिणी माझ्यासाठी थांबल्या आहेत. मी म्हणाले, तू लवकर परत ये. सोनू म्हणाली, हो आजी, मी येते परत लवकर. खेळून झाल्यावर सोनू घराकडे परत येत होती. नवीन ट्रॅक्टर घेऊन येताना तिला दादा दिसला. तो दारासमोर थांबला. सोनाली ट्रॅक्टर पाहत उभी राहिली. दादाला प्रश्न विचारू लागली. सायंकाळी सोनालीचे बाबा पाहुण्यांना घेऊन घराकडे आले. थोडा वेळ गप्पा झाल्या. सर्वांची जेवणे झाली. सोनालीने अभ्यास केला. गोष्टीचे पुस्तक वाचत झोपी गेली. वाच. पाटीवर लिही. हसऱ्या चेहऱ्याची, सर्वांना मित्र मैत्रिणी, लगोऱ्या, क्रिकेट माझ्यासाठी थांबल्या. ट्रॅक्टर, पाहुण्यांना गप्पा, अभ्यास, प्रश्न, गोष्टीचे पुस्तक म्हणाली. झाल्यावर सर्वांची, सर्वजण